पुणे शहर आसपासच्या टेकड्या, घाट, उद्यानं, नदीकाठ आणि निर्जन भाग अधिक सुरक्षित करण्यासाठी वन विभागामार्फत आता मोठा निर्णय घेण्यात आलाय। पुणे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व सुरक्षित शहर योजनेअंतर्गत AI तंत्रज्ञानावर आधारित तब्बल 178 ठिकाणी सुमारे 619 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना आता गुन्हे रोखणं आणि तपास करणं अधिकच सोपं होणार आहे। विशेष म्हणजे बोपदेव घाटातील 2024 मधील एका तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर ही योजना अधिकच वेगाने राबवण्यात आली आहे। दरम्यान बोपदेव घाट, पर्वती, तळजाई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, पाषाण तलाव, खडकवासला धरण अशा संवेदनशील आणि निर्जन भागांमध्ये हे कॅमेरे बसवले गेलेत। या प्रकल्पासाठीचा खर्च साधारण 79.40 कोटी इतका असल्याचं म्हटलं गेलंय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जात असून यामुळे गुन्हेगारीमध्ये घट, आपत्कालीन प्रतिसादामध्ये जलद आणि महिलांची सुरक्षितता वाढवली जाणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय। त्याचबरोबर वन विभागाच्या मते या कॅमेऱ्यांमुळे आता अवैध कृत्यांवर सुद्धा आळा बसेल आणि पर्यावरण व वन्यजीवांचं संरक्षण सुद्धा अधिक मजबूत होईल असं म्हटलं जातंय। एकंदरीतच पुणे शहर आता अधिक स्मार्ट आणि सुरक्षित बनण्याच्या दिशेने देखील मोठं पाऊल टाकतंय।